पण हा नरेटिव्ह सेट करायचा जो प्रयत्न चाललाय ना, तोही महाराष्ट्राला कळला पाहिजे. अध्यक्ष महाराज, नरेटिव्ह सेट करायचं काम चालू आहे. केवळ एक मात्र काम चालू आहे. ही भीती पसरवणार नाही असं मंत्री महोदयांनी सांगितलं, तर त्याचाही नरेटिव्ह कसं करायचा, तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे त्याचे हे नरेटिव्ह सेट करायचं काम चालू आहे. केवळ एक मात्र काम चालू आहे. सरकारच्या विरोधात कुठलीही गोष्ट झाली असेल, कोणीही बोललं असेल, सरकारने त्याचा निवेदन केलं असेल, त्या निवेदनाला कसा तोडून मोडून त्या फ्रेममध्ये बसवायचा आणि या सरकारला बदनाम करायचा, एक मात्र काम या महाराष्ट्रामध्ये हा नरेटिव्हच्या माध्यमातून चालत आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून ही भीती पसरवणार नाही असं मंत्री महोदयांनी सांगितलं, तर त्याचाही नरेटिव्ह कसं करायचा की तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे त्याचे हे आहेत, तुमच्या भावना तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कळतायत. म्हणजे अध्यक्ष महाराज, या पद्धतीने खाली चाललंय. शाळेमध्ये ज्या गार्डन्समध्ये ज्या ठिकाणी लहान मुलं खेळायला जातात, त्या मुलांना त्या डोक्यावरती परिणाम करण्याकरिता अध्यक्ष महोदय, आपण बेल वाजवणार असाल तुम्ही बसतो खाली, विषय फार गंभीर आहे. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. नाही, मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. मंत्री महोदयांना सत्य परिस्थिती आम्ही सांगतो, त्यांनाही माहिती आहे. पण हा नरेटिव्ह सेट करायचा जो प्रयत्न चाललाय ना, तोही महाराष्ट्राला कळला पाहिजे. अध्यक्ष महाराज, केवळ मात्र सरकारची बदनामी करायची आणि अशा अल्पसंख्याकांच्या नावाने एक दंगा नाही झाला. अध्यक्ष महोदय, देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, तिथपासून देवेंद्र फडणवीसजी झाले मुख्यमंत्री, महाराष्ट्रात एक दंगे नाही. अध्यक्ष महाराज, कसला नरेटिव्ह पसरवतायत तुम्ही? कुठलाही अल्पसंख्याकाला भीती करायची गरज नाही. अध्यक्ष महाराज, या देशामध्ये जिथपर्यंत हिंदू बहुसंख्यक आहे तिथपर्यंत कुठल्याही अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकाला घाबरायची गरज नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, असे जे नरेटिव्ह पसरवायचं काम करतायत त्यांनी हा सभागृहाचा उपयोग नाही झाला पाहिजे. ती दक्षता आपण घ्या, एवढीच आपल्याला विनंती आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य लांडगेजी आणि योगेशजी बोलले त्याच्यावर पुन्हा एकदा मी जे म्हटलं, एक मिनिट, कारण योगेशजी म्हणाले ते खरं आहे. सगळा गेम नरेटिव्हचा असेल तर नरेटिव्ह स्पष्ट म्हणजे या सदनात गेला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी त्यावेळेलाही बोललो की गुन्हा जो असेल आणि तो त्या बाबतीत धर्मांतरण, मी शब्द वापरले, बाय कोअर्शन, बाय फोर्स, बाय करप्शन, तर त्या गुन्ह्यावर कारवाई होईल, कठोर कारवाई होईल. आता राहिले नरेटिव्ह पसरवलं जात असेल की ख्रिश्चन समाज, कुठलाही समाज, शीख समाज, अन्य समाज हा घाबरला आणि त्याच्यात अशांतता पसरवली जात असेल, तर त्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही याचा अर्थ, कारण कायद्याचं राज्य आहे. आणि त्यामुळे अशा नरेटिव्हचा विषय जर कोणी पसरवत असेल तर त्याच्यावरही सरकार लक्ष ठेवेल आणि त्या विषयावर योग्य ती पावलं उचलेल.